नावडते पालक आवडते कसे करू? नेहमी पालक पनीरच का बरं? पहा मी कसे केले पालक तेही मायक्रोवेव्हमध्ये. या व्हिडिओत बेबी पोटॅटो घालून पालकची सुकी भाजी कशी करायची ते पाहूया. मी उज्ज्वला, तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मनापासून स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया. एका काचेच्या पसरट भांड्यात 2 मीडियम चमचे तेल घाला. 15 ते 20 लसूणीच्या पाकळ्या घेऊन त्या उभ्या स्लायसेस फॉर्ममध्ये अशा प्रकारे कापून घ्यायच्या व बाउलमध्ये घालायच्या. आता 1 चमचा चुरलेला कढीपत्ता घाला. प्रत्येक मिरचीचा वरचा व खालचा भाग काढून टाका व अखंड मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे घ्या. आता पाव चमचा हळद घाला. अर्धा चमचा लाल गरम मसाला घाला. पाव चमचा गोडा मसाला घाला. 1 चमचा कढीपत्त्याची पावडर घाला. आता हे सर्व सुके मसाले व्यवस्थित ढवळा. ढवळताना जर मिश्रण सुके वाटले, मला मिश्रण थोडे सुके वाटते त्यामुळे मी त्यात आणखी 2 चमचे ऑफकोर्स मीडियम 2 चमचे तेल घातले. आता तेलात घातलेल्या सुके मसाल्यांचे बाऊल आपण मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी ठेवायचे. 1 मिनिट संपल्यानंतर मायक्रोवेव्ह असा एंड सिग्नल देते. आपण आपले बाऊल बाहेर काढायचे. आता अशाप्रमाणे पाकळी स्वरूपात कांदा कापा. हा पाकळी स्वरूपातला 1 बाऊल भरून कांदा आता बाऊलमध्ये घाला व व्यवस्थित ढवळा. आता बाऊल मायक्रोवेव्हमध्ये हे पहा असे 1.5 मिनिटासाठी ठेवा. आता या 1.5 मिनिटात स्वच्छ धुतलेला पाव किलो पालक घ्या व तो अशा प्रकारे जाडाभरडा कापून एका बाऊलमध्ये ठेवून बाजूला ठेवा. 1.5 मिनिटानंतर असा एंड सिग्नल दिसला की मायक्रोवेव्ह उघडून मायक्रोवेव्हचे बाऊल बाहेर काढायचे व त्यात आपण कापलेला पालक घालायचा. पालक वर खाली केल्यानंतर चवीनुसार पालकामध्ये मीठ घालायचे. आता आपण घातलेली पालकाची पाने जी आपण जाडीभरडी कापली आहेत ती व्यवस्थित ढवळायची जेणेकरून मीठ व सर्व मसाले पालकांच्या सर्व पानांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. सर्व मसाले पालकाच्या सर्व पानांना लागले हे कन्फर्म झाले की आपण आपले बाऊल परत मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. आता आपली भाजी 3 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची. असा मायक्रोवेव्हने एंड सिग्नल दिला की आपले बाऊल मायक्रोवेव्ह उघडून बाहेर काढायचे व पालक आणि कांद्याचे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे. आता या मिश्रणात बेबी पोटॅटो देखील येणार त्यामुळे यात 1 चमचा तेल घालायचे. मी मगाशी हिंग घालायला विसरलेले तेव्हा आता 1 छोटा चमचा हिंग देखील घातला व 1 मिनिटासाठी बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेवले. मायक्रोवेव्हने एंड सिग्नल दिल्यानंतर मायक्रोवेव्ह उघडून बाऊल बाहेर काढायचे. आता सर्व पालक व कांदा आणि सर्व मसाले यांचे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. बोटांच्या चिमटीने पालकची भाजी शिजली आहे की नाही ते कन्फर्म करा. पाहतच असाल पालक छान शिजला आहे. आता यात उकडलेले बेबी पोटॅटो घालूया. थोडे बेबी पोटॅटो बाजूला ठेवूया आणि आता चवीनुसार मीठ घालूया. आता सर्व भाजी व्यवस्थित ढवळून घ्या जेणेकरून सर्व बेबी पोटॅटोज पालकच्या भाजीने लेपित होतील. आता उरलेले बेबी पोटॅटो देखील घाला व परत एकदा भाजी व्यवस्थित ढवळून घ्या. अशा पद्धतीने बेबी पोटॅटो वर खाली करून ढवळून घ्या की सर्व बेबी पोटॅटोज मसाल्याने आणि पालकाने व्यवस्थित लेपित व्हायला पाहिजेत. तुम्ही पाहतच असाल पालकचा रंग बेबी पोटॅटोंवरती चढला आहे, दिसतच असेल. आता या भाजीवरती पाव चमचा चिली फ्लेक्स भुरभुरवायचे व अर्धा चमचा तेल देखील पसरवून घालायचे. आता हे बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेवून मायक्रोवेव्हचा 1 मिनिटाचा टाईम लावायचा. मायक्रोवेव्हवरती असा एंड सिग्नल दिसला की मायक्रोवेव्ह उघडायचा व आपले बाऊल बाहेर काढायचे. आता परत एकदा भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची जेणेकरून आपण जे वरती घातलेले चिली फ्लेक्स आहेत ते सर्व भाजीवर पसरतील. पहा आपली भाजी तयार झाली आहे आणि किती छान दिसते आहे. कोणालाही खावीशी वाटेल. आता ही भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया. बेबी पोटॅटोमुळे ही पालकची भाजी सर्वांनाच आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय.